माथेरानमधील जुन्या शासकीय आणि बिगर शासकीय वास्तू या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठीत हेरिटेज कमिटीच्या देखरेखीखाली येत आहे। त्यामुळे आणि त्यांची दुरुस्ती ही हेरिटेज कमिटीच्या परवानगीनुसार करण्याचं कायद्यानं अधोरेखित केलंय। पण माथेरान गिरीस्थान नगर परिषद कार्यालयाचं काम हे विना परवानगी सुरू असल्यामुळे आणि हा बेकायदेशीर काम हे बंद करण्याच्या सूचना गटनेते सीताराम कुंभार यांनी करून सुद्धा हे काम राजरोसपणे सुरू असल्यानं माथेरान गिरीस्थान नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे हेरिटेज कमिटीच्या कायदेशीर नियमांची पायमल्ली करतायत का असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे अशा बेजबाबदार मुख्याधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवराष्ट्र पॅनलचे गटनेते सीताराम कुंभार यांनी केली आहे। नुकतीच माथेरान गिरीस्थान नगर परिषदेची निवडणूक पार पडली आहे आणि थेट निवडून आलेले नगराध्यक्ष यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक यांनी नगर परिषदेचा कार्यभार हाती घेतलाय। तर विरोधी नवनिर्वाचित नगरसेवक यांचे सुद्धा त्यांच्या पारदर्शक कामकाजावरती लक्ष आहे आणि अशी स्थिती असताना हेरिटेज अ गटामध्ये समाविष्ट असलेल्या माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या कार्यालयाची सध्या डागडुजीचं काम सुद्धा सुरू आहे असं विरोधी राष्ट्र पॅनलचे गटनेते सीताराम कुंभार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ह्या सुरू असलेल्या कामकाजाबद्दल माथेरान गिरीस्थान नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची भेट घेत ह्या कामासाठी हेरिटेज कमिटीची रीतसर परवानगी तसंच हे काम करण्यासाठी माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या सभागृहाच्या ठरावानुसार ह्या कामाचं टेंडर काढून हे काम संबंधित ठेकेदाराला देण्यात आले का असे इतर प्रश्न उपस्थित करा आणि ह्या बाबींची पूर्तता झाली नसेल तर हे काम बंद करण्याची सूचना सुद्धा केली होती। पण या संदर्भात स्पष्ट उत्तर न देता हे काम बंद न करता राजरोसपणे सुरू असल्यानं आणि मुख्याधिकारी हे माथेरानमधल्या जुन्या शासकीय आणि बिगर शासकीय वास्तू सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठीत हेरिटेज कमिटीच्या कायदेशीर नियमांची पायमल्ली करतायत का की लोकसेवक म्हणून अधिकारी पदावरती असलेल्या लोकसेवकाची लोकशाही ही हुकुमशाही आहे की काय असे सुद्धा प्रश्न शिवराष्ट्र पॅनलचे गटनेते सीताराम कुंभार यांनी उपस्थित करत या बेजबाबदार मुख्याधिकारी विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवराष्ट्र पॅनलचे गटनेते सीताराम कुंभार यांनी केली। माथेरान हेरिटेज कमिटीचे सचिव हे माथेरानचे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी हे असतात आणि हे मुख्य अधिकारी ज्या कार्यालयामध्ये बसतात त्या कार्यालयाचं काम डागडुगीचे काम हे चालू आहे हे माझ्या निदर्शनात आल्याच्या नंतर मी हा सीओनला प्रश्न केला की हे डागडुगीचे काम हेरिटेजची मान्यता घेऊन चालू आहे का, हे कुठल्या निधीतून चालू आहे किंवा विविध प्रकारच्या परमिशन लागतात त्या तुम्ही घेतलेल्या आहे का। माझ्या निदर्शनात असं आलं की ह्या कोणत्याही प्रकारची परमिशन न घेता हे काम राजरोसपणे चालू आहे। माथेरान नगर परिषदेची सध्याची परिस्थिती ही खूप हालाकीची आहे। इथे माथेरान नगर परिषदेत जे कर्मचारी काम करतात त्यांना द्यायचे देखील पैसे नगरपालिकेकडे नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात हे काम चालू आहे डागडुगीचं। ह्याच्यावरती कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि ह्याच्या जर परवानग्या असतील तर त्या परवानग्या आम्हा लोकांना त्यांनी सादर केल्या पाहिजेत। पण अशा कुठल्याही प्रकारच्या परमिशन न घेता हे काम राजरोसपणे चालू आहे। माथेरान नगर परिषद हद्दीत असलेले अनेक हेरिटेज प्रॉपर्टी आहेत आणि प्रायव्हेट बंगलो देखील आहेत। या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारची मोठमोठी कामं चालू आहेत आणि मला तर असं वाटतं की हा एक हेरिटेज स्कॅम आहे। याच्यामध्ये सर्व व्हाईट कॉलर ठेकेदार आहेत आणि त्यांचे दलाल आहेत। तर हा जो स्कॅम आहे तो आम्हा लोकांना उघडकीस आणायचा आहे। या स्कॅममध्ये भरपूर प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि याच्यामध्ये जो पण कोणी सरकारी अधिकारी आहे, सरकारी कर्मचारी आहे त्यांच्यावरती देखील कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे। माथेरानमध्ये कोणतंही काम करताना हेरिटेजची परवानगी लागते, मॉनिटरिंगची परवानगी लागते अशी कारणं सबब सांगतात। माथेरानच्या रस्त्याची अवस्था दैनंदिन आहे, माथेरानच्या स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे,